हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कढीपत्त्याची चटणी। कढीपत्त्याची चटणी बनवण्या अगोदर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आता आपण बनवूया रेसिपीसाठी लागणारा साहित्य। 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबरे, 5-7 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, हळद पूड, जिरे, 5-7 हिरव्या मिरच्या। गॅसवरती मी आता एक कढई ठेवलेली आहे। आता मी याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे। शेंगदाणे भाजते वेळी याच्यामध्ये थोडंसं मी तेल घालून भाजत आहे। अशा पद्धतीने हे शेंगदाणे मी आता भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि या राहिलेल्या तेलामध्ये मी आता ह्या मिरच्या भाजून घेणार आहे। मी आता अशा पद्धतीने मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। आता मी तेलामध्ये कढीपत्ता भाजून घेत आहे। कढीपत्त्यामुळे जेवणाला खूप छान अशी चव येते। कढीपत्ता हा शरीराला खूप गुणकारक आहे। मी हा अशा पद्धतीने कढीपत्ता आता भाजून घेतलेला आहे। इथं आता मी खोबरे भाजून घेत आहे। हे पहा, मी अशा पद्धतीने आता खोबरे भाजून घेतलेले आहे। हे मी सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी जिरे, हळद पूड घालत आहे, 5-7 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि चवीनुसार मीठ आहे। अशा पद्धतीने हे आपली कढीपत्त्याची चटणी बनवून तयार झालेली आहे। अतिशय चविष्ट अशी झालेली आहे चटणी। नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।